गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा आणि पहिल्या चेंडूची सुरुवात. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक. एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. चेंडू शिल्लक अजूनही या षटकातले 5. स्ट्राईक एंडला फलंदाज बॉबी कशा प्रकारचा खेळ करेल आपल्या संघासाठी पाहणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगला खेळ केला होता. जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहिलं तर सामना जिंकला होता. पृथ्वीची जबरदस्त गोलंदाजी. बोलत यार. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक. एकच धाव मिळेल का पाहणं गरजेचं आहे. आणि येतोय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर कृष्णा. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक. एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावर. एकही एक्स्ट्रा धाव आतापर्यंत आली नाहीये. खूप चांगली गोलंदाजी 3 चेंडूच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर वेगवान ते सर्रार. यावेळेस मात्र झेलची संधी होती, त्या संधीचं सोनं करण्यामध्ये अपयश आणि हा डॉट बॉल. चला क्षेत्ररक्षण लावा लगेच. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज बॉबी. गोलंदाज सज्ज. बॉलिंग ट्रॅकवर वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या विकेटचं पतन. हितेश बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये. अतुल भोईर यांना आपण पाहू शकतो. भोपर चषक मालिकावीर नाईट टुर्नामेंट मध्ये 2 व्हीलर बाईक करिअर मधली पहिली 2 व्हीलर आपल्या नावावरती गेली. आणि वाडेकर संघाने तब्बल 16 ट्रॉफीज या संपूर्ण सीझन मध्ये. आणि अतुल चा देखील खूप चांगला परफॉर्मन्स आपण नेहमी पाहत असतो. झळक मॅचच्या दिशेने. बोलत तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा चेंडू. बोलत यार. वेगवान ते सरार. हलक्या हाताने खेळला. एकच धाव. षटक पहिलं संपेल आणि धावसंख्या 3. पहिल्या षटकानंतर फक्त आणि फक्त 3 धावा फलकावधी लागतात. दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा तीच स्ट्रॅटेजी वापरली जाईल का? यश आणि बॉबीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 आपण पाहिलं तर जबरदस्त फलंदाज. पहिला सामना अत्यंत रोमहर्षक पद्धतीने जिंकला. गोलंदाजी आमची खूप स्ट्रॉंग आहे, त्यांनी सिद्ध केलं. फलंदाजीचा विचार केला तर यश आणि बॉबीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती परांगण. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय षटकातला पहिला चेंडू. दुसऱ्या षटकाची सुरुवात. स्ट्राईक एंडला फलंदाज यश. 2 चांगले मित्र एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील या सामन्यात. परांगण आणि त्याच्यासमोर यश. बोलत यार. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन.
चुकीला माफी नाहीये. फलंदाज बाद. यश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी पहिल्या चेंडूला एक ब्रेक थ्रू मिळाला आणि बाद झालाय फलंदाज यश. बोल तयार. पुन्हा एकदा षटकार. पुढचा चेंडू वेगवान ते सर्रार. खूप चांगली लाईन पाहायला मिळतीये. गोळीच्या वेगाने चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातात. खूप चांगलं यष्टिरक्षण. आशिषच्या माध्यमातून येतोय हा निर्धाव चेंडू. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा परांगण. वेगवान ते सर्रार. दिशा भरकटली आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. वेगवान ते सर्रार चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील आणि येतोय अजून एक सुंदर चेंडू डॉटच्या माध्यमातून. हा डॉट बॉल. 3 चेंडू शिल्लक अजूनही या षटकातले. गोलंदाज यार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला घेऊन येतो पुढचा बॉल. वेगवान चेंडू हलक्यात आणि खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कृष्णा. एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 5. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दुसरं षटक संपण्यासाठी 2 चेंडू शिल्लक असताना फक्त 5 धावा पाहायला मिळतील. पॅव्हेलियन मध्ये कुठल्याही प्रकारे गैरवर्तन केलं तर मात्र 2 चेंडू शिल्लक. संघाला पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची. बोलतो यार. वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक. एकच धाव आणि एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. षटकातला पुढचा चेंडू. वेगवान ते सर्रार चेंडू. खूप चांगली लाईन पाहायला मिळाली आणि षटक दुसऱ्याची सांगता. 2 षटकानंतर धावसंख्या फक्त आणि फक्त पाहायला मिळते ती 6. त्याच दरम्यान आमचे अलका सावली प्रतिष्ठानचे सदस्य सत्यम पाटील यांचं आम्ही दुसऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. फलंदाज अख्तर. तिसरं षटक. स्ट्रायगरला फलंदाज बॉबी. पहिलाच बॉल. वेगवान ते सर्रार. जोरदार अपील आणि अपील पंचांनी उचलून धरलाय. फलंदाज बाद. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या चेंडूला ब्रेक थ्रू. 5 चेंडू शिल्लक. वेगवान चेंडू पुढे सरकलाय. चांगला स्ट्रोक. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव
आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावसंख्या 1 सर्कल पुढे एकूण धावा लागतात त्या 7 धावा. संत वाहते इंद्रायणी याप्रमाणे थोडीशी संत सुरुवात आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू, वेगवान चेंडू पुढे सरसावलाय, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि विचार केला तर 3 चेंडू शिल्लक अजूनही. बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर, 3 चेंडू शिल्लक. वेगवान चेंडू पुढे सरकलाय, अजून एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस धावसंख्या 1 सर्कल पुढे एकूण 12 धावफलक करावे लागतात. 2 चेंडू अजून शिल्लक असतील. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू पुढे सरसार मारण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वेगवान चेंडू पुढे सरकलाय, चांगला स्ट्रोक, अजून एक धमाका, 1 मोर क्रॅकिंग शॉट, चौकार. टाळ्या जरूर होऊ द्या, काय जबरदस्त फटकेबाजी या षटकामध्ये. एक चौकार सुटला होता. आपण पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षण गचाळ पाहायला मिळालं आणि प्रत्युत्तर चौकार. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावा प्लीज, विनंती असेल. अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. बोल तयार बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या 16. वेगवान चेंडू, अजून एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाज तयार महेश. शेवटचं षटक. पहिलाच बॉल वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 सर्कल पुढे एकूण धावा लागतात त्या 18. वेगवान चेंडू हलक्या हाताने खेळलाय. धावसंख्या 19. एकच धाव, 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बोललो तयार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान ते सर्रार चेंडू, दिशा भरकटते, वाईटचा इशारा. धावसंख्या 1 सर्कल पुढे एकूण धावा लागतात त्या 20 धावा, 20. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, एकच धाव. धावसंख्या 21. चेंडू शिल्लक अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 सर्कल पुढे 21.
धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा धावफल करती. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. एकूण चेंडू शिल्लक अजूनही आपण पाहिले तर 2. वेगवान चेंडू पुढे सरकलाय आणि आता मात्र पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आणि मिळते ती. पंच निर्णय कळवा. अमित, एक धाव आणि एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा बोललो तर यार बॉलिंग ट्रॅकवर कल्याण पॅकर्स संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल. सज्ज असेल गोलंदाज महेश, काय करेल शेवटचा चेंडू आणि आता मात्र चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव. एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि फक्त 26 धावांची गरज. चला, कर्ण सीसी आणि वाडेकर लगेच टॉस साठी यायचं. आपण 1 मिनिटाचा अवधी दोन्ही कॅप्टन्सला दिला जाईल. सुधीरदादा वायले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. आणि अपेक्षेप्रमाणे टॉस जिंकलाय तो डीकेने, अर्थातच कर्ण सीसी संघ. आणि आपला डिसिजन अजूनही पेंडिंग ठेवलाय. जाऊयात मॅच दिशेने. जाऊयात मॅचच्या दिशेने. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत आणि परांगणी जोडी. आणि अपेक्षेप्रमाणे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉबी. बॉबी पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र एक धाव. बोलतो यार. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, ग्लोरियस टायमिंग आणि एकच धाव. धावसंख्या 2. 2 शेड्यूल मध्ये आपण पाहिलं तर 2 धावा. गोलंदाज बॉबी बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू वेगवान ते सर्रार, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, एकच धाव. 3 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
तर अनिकेतने लागोपाठ 3 चौकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एकच धाव आणि एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. गोलंदाज यार बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्राईक एंडला परांगण. यावेळेस मात्र गोलंदाज यार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू, स्ट्राईक एंडला फलंदाज. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल, क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव. एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. तर अनिकेतने चौकारांची जर हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रफुल्लजी भोले यांच्याकडनं. वेगवान चेंडू पुढे सरसावलाय आणि आता मात्र चांगलं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळालं. डॉट चेंडू, पहिलं षटक संपेल. धावसंख्या धाव फलकावरती. तर धावसंख्या धाव फलकावरती पहिल्या षटकानंतर जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 5. जाऊयात मॅचच्या दिशेने. चला क्षेत्ररक्षण लावा. दुसरं षटक, गोलंदाज सनी. पहिला बॉल. गोलंदाज सय्यार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. बोलो तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पहिला चेंडू. वेगवान ते सर्रार चेंडू आणि आता मात्र पहिल्या चेंडूला बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज कृष्णा. चला डीके डिसिजन काढवायचंय. तर या ठिकाणी सन्माननीय राजेशजी ठाणगे साहेब यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. कल्याण शहर उपाध्यक्ष भारतीय
जनता पार्टी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. एक कल्पक नेतृत्व राजेशजी ठाणगे साहेब यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आयोजन समितीच्या वतीने. त्यांना विनंती असेल यायचं आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. बोलत जसं यार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू वाईटचा इशारा होतोय. राजेशजी ठाणगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. कृष्णा यांनी जर 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले तर त्याला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आलेत आणि एकच धाव. दिशेने 4 चेंडू शिल्लक अजूनही. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा अत्यंत महत्वाचा चेंडू. वेगवान ते सर्रार, वाईटचा इशारा येतोय. वाईट +1. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. बघा खेळाडू कक्षात आवाज द्यायचा नाही कोणी, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय कर्ण सीसी संघाने आणि फलंदाजीला आमंत्रित केलं वाडेकर टीमला. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 11. गोलंदाज यार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. एकच धाव. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड आपण पाहू शकतो. 3 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. 13 ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडू शिल्लक अजूनही. स्ट्राइक एंडला फलंदाज अनिकेत. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, गॅप फाइंड केला होता आणि त्याचा प्रत्युत्तर 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू. वेगवान ते सर्रार आणि आता मात्र 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकानंतर 15. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. षटक सुरुवात. गोलंदाज यश मागच्या सामन्यामध्ये जे कमबॅक करून दिलं होतं त्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल का? कारण इतिहास नेहमी नेहमी घडत नसतो. इतिहास एकदाच घडतो आणि इतिहास घडवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, मेहनत करावी लागते, वर्चस्व सिद्ध करावं लागते. स्ट्राइक एंडला फलंदाज कृष्णा. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळेल. एकच धाव.
एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 16. जस्ट निडेड 10 रन्स इन कमिंग 11 डिलिव्हरीज. 11 चेंडूंच्या माध्यमातून 10 धावांची गरज फक्त. विकेट कॅरी करणं गरजेचं असेल, ही जोडी फोडणं गरजेचं असेल. यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा बोलू तयार यश. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, डिरेक्ट हिट आणि प्रत्युत्तरामध्ये दुसरी धाव देखील बहाल केली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धाव लागतात त्या 18. 8 धावांची फक्त गरज आहे अजूनही. अनिकेत, वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. फलंदाज अनिकेत बॅक टू द डगआउट. गोलंदाज यार, शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला कृष्णा. वेगवान चेंडू आणि आता मात्र एक धाव कंप्लीट. षटक संपलंय, तिसरं, आणि जिंकण्यासाठी गरज असूनही आपण पाहिलं तर जस्ट सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते ती. एकूण धाव लागतात 22. 4 धावांची गरज येणाऱ्या 6 चेंडूंच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल पृथ्वी. 4 धावांची गरज आहे.
तीनची गरज. बोलतो यार. कृष्णा ऑन स्ट्राईक. सामना फिरवण्याची ताकद असेल. आपण पाहतोय गोलंदाज पृथ्वी, पण तो इतिहास घडवण्यासाठी पुन्हा एकदा मेहनत करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल. चांगली गोलंदाजी दाखवावी लागेल. दोन्ही संघांना विजयासाठी मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. कृष्णा ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू. पहिलाच वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या अजून एकने कमी होईल. जाऊन पोहोचते ती 25. वाईड +1. आणि आता मात्र सामना फिनिश. औपचारिकता ही पूर्ण केली आहे. नो डाऊट विजयी संघ त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्यांनी मात्र खूप चांगली खेळी आपल्या संघासाठी साकारली. तर या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक सुंदरसं कुपन SS बेकर्सच्या माध्यमातून जे लाभलंय ते दिलं जाईल. तर दिलं जात आहे सुंदरसं कुपन आणि त्याचबरोबरीने सुंदरशी ट्रॉफी. कॉंग्रॅट्स.